रिॲक्शन्सच्या चॅप्टरला सुरू करत आहोत. तर पहिली आपण गोष्ट लक्षात घेणार आहोत ते म्हणजे चेंजेस. चेंजेस म्हणजे पदार्थातले बदल. पदार्थातले बदल दोन प्रकारचे असतात, फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज. फिजिकल चेंज म्हणजे काय की पदार्थाच्या बाह्य स्वरूपातले बदल, आणि केमिकल चेंज म्हणजे काय, पदार्थातले आतले मोलिक्युलर चेंजेस जे होतात त्याला केमिकल चेंज म्हणतात. पहिल्यांदा फिजिकल चेंज नीट बघून घेऊया. फिजिकल चेंज म्हणजे काय, फिजिकल प्रॉपर्टीज मधल्या चेंज म्हणजे बाहेरील आकार, रंग, रूप, ह्या सगळ्या अवस्था ह्याच्यातली चेंज. फिजिकल चेंज. फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन पॅरामीटर्स सच एज टेम्परेचर, प्रेशर. म्हणजे असा बदल ज्यामध्ये पदार्थाचे केवळ रूप, आकार किंवा स्टेट, अवस्था बदलते, पण त्याचं मूळ स्वरूप, केमिकल कॉम्पोजिशन बदलत नाही. अशा चेंजला फिजिकल चेंज म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आता जर आपण बर्फाचे तुकडे घेतले, आईस क्यूब्स, आणि ग्लासमध्ये काढून बाहेर ठेवले, तर काय होईल की हळूहळू हळू बर्फाचं पाणी होईल, बरोबर. त्याचप्रमाणे हेच पाणी घेतलं आणि मी पुन्हा फ्रीझरमध्ये ठेवलं तर हळूहळू गोठून पुन्हा बर्फ होईल. तर कधी कधी ही फिजिकल चेंज आहे ना, ती रिव्हर्सिबल असते. कधी कधी, प्रत्येक वेळी नाही. ऑफन अ फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल. बदल तात्पुरता असू शकतो. बहुतेक वेळा फिजिकल बदल उलटवता येतात, म्हणजे रिव्हर्सिबल असतात. म्हणजेच आपल्याला मूळ पदार्थ मिळू शकतो. त्याला उदाहरण काय आहे, बर्फाचं. पण ह्याच्यामध्ये कधीही कॉम्पोजिशन ऑफ मॅटर बदलत नाही. म्हणजे हे पाणी म्हणजे H2O आहे, आईस क्यूबचं पण कॉम्पोजिशन H2Oच आहे. कॉम्पोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन अ फिजिकल चेंज. मूळ पदार्थ तोच राहतो. या बदलामुळे पदार्थाचे नवीन पदार्थामध्ये रूपांतर होत नाही. पाणी गोठून बर्फ झाला तरी तो बर्फ वितळल्यावर पुन्हा पाणीच बनते. पाण्याचे मोलिक्यूल H2O तेच राहतात. फॉर एक्झाम्पल, आईस इज ट्रान्सफॉर्म म्हणजे बदलला जाणं, इन टू वॉटर ऑन हिटिंग. आईसचं काय होतं, ट्रान्सफॉर्म होतो पाण्यात ऑन हिटिंग. अँड वॉटर इज ट्रान्सफॉर्म्ड इन टू आईस ऑन कुलिंग. म्हणजे पाणी थंड केल्यावरती त्याचा बदल काय, ट्रान्सफॉर्म म्हणजे बदल होणं, इन टू आईस ऑन कुलिंग. पुन्हा वाचूया. फॉर एक्झाम्पल, आईस इज ट्रान्सफॉर्म्ड इन टू वॉटर ऑन हिटिंग अँड वॉटर इज ट्रान्सफॉर्म्ड इन टू आईस ऑन कुलिंग. फिजिकल चेंजची काही आणखी उदाहरणं बघूया. ते आपण बघितलं, आईस मेल्टिंग. दुसरं, आता कागदाचं जर आपण कापलंय, तुकडे 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 केले, तर कागदच राहतो तो. किंवा टोमॅटो घेतला, टोमॅटोचे बारीक 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 तुकडे केले तर तो टोमॅटोच राहणार. म्हणजे बारीक टोमॅटोचा कण आहे तो टोमॅटोच राहणार. ती चेंज रिव्हर्सिबल नाहीये. ही फिजिकल चेंज असली तरी रिव्हर्सिबल नाही. आईस मेल्टिंग आहे ते रिव्हर्सिबल आहे. बॉइलिंग ऑफ वॉटर, हे पाणी जर वाफ केली तर त्याचं पाणी जर उकळवलं तर त्याची वाफ होते, आणि वाफ थंड केलं तर पुन्हा पाणी होतं. ही रिव्हर्सिबल चेंज झाली. आता साखर जर तुम्ही पाण्यात विरघळवली, ही देखील फिजिकल चेंज झाली. तर ही फिजिकल चेंजची काही उदाहरण. आता आपण केमिकल चेंज बघूया. केमिकल चेंज म्हणजे काय, त्याच्या मॉलिक्युलमध्येच फरक होतो आणि ती कधीच रिव्हर्सिबल नसते, कधीच उलट होत नाही. तर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज चेंज होतात, म्हणजे मॉलिक्युलर स्ट्रक्चर चेंज होतं, त्याचा रंग बदलतो, स्टेट ऑफ मॅटर पण बदलू शकतं. म्हणजे स्टेट ऑफ मॅटर 3 स्टेट्स कुठले आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. म्हणजे स्टेट ऑफ मॅटर बदलणं म्हणजे सॉलिडचं लिक्विड होणं वगैरे. इव्होल्युशन ऑफ गॅस, त्याच्यामधून कुठला तरी गॅस होतो. आणि टेम्परेचरमध्ये ते जर थंड असेल तर ते गरम पण होतं. तर केमिकल चेंज म्हणजे काय, कॉम्पोजिशन ऑफ मॅटर changes during a process in a chemical change. When chemical changes occur,
अ केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस. ह्याचाच आपण अभ्यास करणार आहोत. आता लाकूड जाळणं ही केमिकल चेंज झाली, तर लाकडाची राख झाली तर त्याचं कधीच परत लाकूड होणार नाही. इन अ केमिकल रिॲक्शन सम सबस्टन्सेस गेट कन्व्हर्टेड इन टू न्यू सबस्टन्सेस. प्रत्येक वेळी केमिकल रिॲक्शन झाली का काय होतं की तो पदार्थ आहे तो वेगळा सबस्टन्स तयार होतो, वेगळा पदार्थ निर्माण करतो. ड्युरिंग दिस सम केमिकल बॉन्ड्स इन द ओरिजिनल सबस्टन्सेस reactants break and some new chemical bonds are formed to transform the reactants into products. म्हणजे ह्या इथे ना, जे सपोज हे दोन पदार्थ आहेत, हा, एच आणि ओ, ह्याच्यामध्ये जेव्हा हे दोघं कंबाईन होतात तेव्हा हा H2O होतो. म्हणजे ह्या इकडचे नवीन बॉन्ड्स तयार होतात. तर हे एच आणि ओ ला रिॲक्टंट्स असं म्हणतात. मूळ पदार्थ, हे मूळ पदार्थ असतात आणि नवीन जे पदार्थ होतात त्याला प्रॉडक्ट्स म्हणतात. तर हे पुन्हा एकदा वाचूया. इन केमिकल रिॲक्शन सम सबस्टन्सेस गेट कन्व्हर्टेड इन टू न्यू सबस्टन्सेस. म्हणजे एच आणि ओचं काय झालं, H2. ड्युरिंग दिस सम केमिकल बॉन्ड्स इन ओरिजिनल सबस्टन्सेस ब्रेक and some new chemical bonds are formed to transform the reactants into the products. आपण केमिकल रिॲक्शनला सुरू करणार आहोत. केमिकल रिॲक्शन केव्हा होते, जेव्हा केमिकल चेंज होते. तर केमिकल रिॲक्शन मध्ये काय असतं, काही आपल्याकडे मूळ पदार्थ असतात, म्हणजे त्याला आपण रिॲक्टंट्स म्हणतो. आणि ते मूळ पदार्थ आहेत ना, त्याच्यामधले काही किंवा सर्व त्यांचे केमिकल बॉन्ड्स ब्रेक होतात आणि नवीन पदार्थ फॉर्म होतात. आणि त्या नवीन पदार्थात बहुतेक वेळा नवीन बॉन्ड्स होतात आणि त्या नवीन पदार्थांना आपण प्रॉडक्ट्स म्हणतो. म्हणजे मूळ पदार्थांना रिॲक्टंट्स म्हणतो आणि नवीन पदार्थांना प्रॉडक्ट्स म्हणतो. इन अ केमिकल रिॲक्शन some substances get converted into new substances. During this, some chemical bonds in the reactants break. हा इकडे सम इम्पॉर्टंट आहे. काही सबस्टन्सेस नवीन सबस्टन्सेस होतात, काही केमिकल बॉन्ड्स रिॲक्टंट्स मधले ब्रेक होतात, अँड सम न्यू केमिकल बॉन्ड्स आर फॉर्म्ड टू ट्रान्सफॉर्म द रिॲक्टंट्स इनटू प्रॉडक्ट्स. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट काय, द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन द केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड रिॲक्टंट्स, whereas the substances formed as a result of a chemical reaction by formation of new bonds are called products. जे सबस्टन्सेस आहेत ते केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेतात त्याला रिॲक्टंट्स म्हणतात, आणि जे नवीन सबस्टन्सेस नवीन बॉन्ड्समुळे तयार होतात त्याला प्रॉडक्ट्स म्हणतात. रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट अँड प्रॉडक्ट्स आर रिटन ऑन द राईट, सेपरेटेड बाय ॲरो पॉइंटिंग इन द डायरेक्शन ऑफ प्रॉडक्ट्स. म्हणजे आता इकडे बघा, C आणि O2 आहे, हे दोन रिॲक्टंट्स आहेत. हे डावीकडे लिहिले आहेत, उजवीकडे प्रॉडक्ट्स लिहिले आहेत, आणि हा ॲरो आहे तो कुठे, डावीकडून उजवीकडे जाणार आहे. रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट, प्रॉडक्ट्स आर रिटन ऑन द राईट, सेपरेटेड बाय ॲरो पॉइंटिंग इन द डायरेक्शन ऑफ प्रॉडक्ट्स. तिसरी गोष्ट, अ केमिकल रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग केमिकल इक्वेशन. आता हे आपण आणखीन नीट पुढे समजून घेणार आहोत, पण केमिकल रिॲक्शन एका इक्वेशन फॉर्म मध्ये लिहिली जाते. दिस सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन इन वर्ड्स इज कॉल्ड वर्ड इक्वेशन. तर आता केमिकल रिॲक्शन वेगवेगळ्या रीतीने लिहिलं जातं, म्हणजे इक्वेशन फॉर्म मध्ये. तर पहिला टाईप आहे वर्ड इक्वेशन. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस by combustion of coal in air is a chemical reaction. आता ही कशी वर्ड मध्ये लिहिली आहे बघा, कार्बन प्लस ऑक्सिजन
चेंज टू कार्बन डायऑक्साईड. कार्बन प्लस ऑक्सिजन चेंज टू कार्बन डायऑक्साईड. तेच आता द वर्ड इक्वेशन कॅन बी फर्दर कंडेन्स्ड. कंडेन्स म्हणजे असं कॉम्प्रेस करतात बाय युझिंग केमिकल फॉर्म्युला. तर कार्बनच्या ऐवजी आपण कार्बनचा केमिकल फॉर्म्युला टाकतो, ऑक्सिजन, आणि मग ते लिहितो. द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन कंडेन्स फॉर्म युझिंग केमिकल फॉर्म्युला इज कॉल्ड केमिकल इक्वेशन. हे झालं वर्ड इक्वेशन केमिकल रिॲक्शनचं, आणि हे झालं केमिकल इक्वेशन. तिकडे आपण काय लिहितो, कार्बनच्या ऐवजी C लिहिला, ऑक्सिजनच्या ऐवजी O2 लिहिला, आणि कार्बन डायऑक्साईडच्या ऐवजी CO2 लिहिलं. ओके. तर आता ही आपल्याला ह्याचा अभ्यास करायचा आहे, पण त्यासाठी हा चार्ट खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये एक शब्द वापरलाय, रॅडिकल. रॅडिकल म्हणजे काय? ऑफन अ फ्री रॅडिकल इज अन ॲटम, molecule or ion that has at least one unpaired valence electron. रॅडिकल म्हणजे काय? हा बघा, बेसिक रॅडिकल इकडे दिलेले आहेत. हे लिस्ट आहे, ते पाठ करायचं. त्याच्यामध्ये डार्क मध्ये लिहिलेले जे शब्द आहेत ना, ते जे एलिमेंट्स आहेत त्याची रॅडिकल जास्त नीट 100% तुम्हाला यायला पाहिजेत, पण बाकी सर्वच आली तर बेटर. तर ही 3 टेबल्स आहेत, ती नीट पाठ करायची. तर ह्यांना आपण बेसिक रॅडिकल्स म्हणतो. त्या तिकडे H+ आहे. ही बघा, ही सगळी बेसिक रॅडिकल्स झाली. त्यांच्याकडे नेहमी प्लस असतं, प्लस आयन असतं. ऍसिडिक रॅडिकल्स असतात ना, त्यांच्यामध्ये नेहमी मायनस असतं. ओके. हायड्राईड, क्लोराईड वगैरे. आणि इकडे बघितलं ना, तर हायड्रोक्साईड OHचं रॅडिकल झालं. तर इकडे काय झालेलं आहे, मॉलिक्यूल पण रॅडिकल होतो, आणि तो मॉलिक्यूल जणू काही एक ॲटम आहे अशा रीतीनेच तो बिहेव करतो. NO2 पण एक रॅडिकल आहे. त्याचप्रमाणे ऍसिडिक रॅडिकल्स तुम्ही बघितली ना, की बायसल्फेट, नंतर बायसल्फाईट, हे बघा HSO4- आहे, HSO3- आहे. तर हे सगळं तुम्ही जरा केअरफुली बघा आणि शब्द बघा ते. नायट्राईट म्हणजे NO2 आहे, आणि नायट्रेट म्हणजे NO3 आहे. तर ते शब्दाचे खाली स्पेलिंग्समुळे कसं काय रॅडिकल बदलतं ना, ते लक्षात घ्या. तर हे टेबल आहे, ते एकदम नीट समजून घेऊन पाठ करायचं. ओके. नंतर आपण रॅडिकल्स वापरून कशा रीतीने केमिकल फॉर्म्युला लिहितो ते पहिले पाहू. आता Na आणि SO4 आहे, तर कसं लिहायचं? Na खाली त्याची व्हॅलन्सी लिहायची 1, SO4 खाली त्याची व्हॅलन्सी लिहायची 2, आणि मग क्रॉस करायचं. म्हणजे फॉर्म्युला काय होईल? केमिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड विल बी Na2SO4.